पोरांनो आयुष्यात आहे ना लाखो रुपये कमवायचे, कळलं का? लाखो रुपये मेहनत करायची, मेहनत, कळलं का? लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? तेजल तो भोपळा लय उंच आहे, आपल्याला काही काढता येणार नाही. अहो मम्मी तुम्ही कशाला काळजी करताय? हे बघा तिकडे फॅन्सी उभी. हा बोलो बोलो तिला आपण भारी आयडिया करू. ए फॅन्सी, माझ्याशिवाय काय यांचं पान नाही हलायचं. काय झालं? अगं आम्ही तुला काही काम करायला नाही बोलवलं, आम्ही एक तुला अनमोल गोष्ट सांगणार आहे. हे केळीचं झाड आहे की नाही? हा, केळीच्या झाडाला काय येतात? केळीच येतात का नाही? हा. पण आमच्या केळीला भोपळा आलाय बघ. तो काय असं साधा सुद्धा भोपळा नाही, हाच का भोपळा तिथे दिसतोय तो का? कोणाला सांगू नको बरं का. तुला मागाचा भोपळा आहे, जवळजवळ लाखाच्या किमतीत जातोय तो भोपळा. लाख रुपयाचा? सांगू नको कोणाला, आम्ही जातोय घरी आणि तू पण जा घरी. काय अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे, मी कोणाला सांगत जा तुम्ही जा. मी पण जाते, जा तुम्ही जा. गेल्यावर वाटतं यांनी मला सांगून चुकच केली. आता लाखाचा भोपळा काढते आणि 2 लाखाला विकते. आता ना मी लखपतीच होऊन राहते की नाही बघा. करोडोचा भोपळा, लाखाचा भोपळा. चला तेजल तिने भोपळा खाल्लाय. अगं आपलं आयडिया सक्सेस झाली का नाही? चल ती पळेल लवकर. वेगळाच दिसतोय भोपळा, लपून ठेवते. थांब 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 थांब. काय झालं? भोपळा काढला ना तू? भोपळा नाही. दे इकडे भोपळा. बरं झालं बाई, अगं आम्हाला तो भोपळा काढताच येत नव्हता, म्हणून तर आम्ही आयडिया केली. बरं झालं, थँक्यू भोपळा काढून दिल्याबद्दल. थँक्यू. जा आता. वो चूना लगा दिया.